हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज परत एकदा रविवारी जरी सुट्टी असली तरी सुद्धा तुम्ही एवढ्या लवकर आलात त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. आजचा जो काय आपला मिशन आरंभचा क्लास होतोय हा खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी एक पर्वणी, आणि ही पर्वणी कोणी निर्माण करून दिली आहे? बरोबर, आपल्या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदजी भंडारी साहेब, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्करजी पाटील साहेब, मिशन आरंभ ज्यांच्या मार्फत राबवलं जाते अशा जिल्ह्याच्या नोडल अधिकारी कारले मॅडम, त्याप्रमाणे आमचा जो काही ऑगस्ट महिना आहे तो संगमनेर तालुक्याला आहे. आणि हा संगमनेर तालुक्यामध्ये जी संधी आपणासाठी उपलब्ध करून दिली ती असे आपल्या तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी गुंड साहेब, त्याचप्रमाणे तालुक्याचे नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, आमच्या केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख बाळासाहेबजी जाधव साहेब, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाने आपल्या सर्वांस ही एक संधी उपलब्ध करून दिली जाते. आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आज आपण एक नवीन घटक आपल्यापर्यंत घेऊन आलोय. आणि त्या घटकाचा जो विषय आहे, आपण दररोजच वेगवेगळे विषय शिकत असतो. आज ऑगस्ट महिन्यामध्ये हा इंग्लिशचा विषय आपण शिकणार आहोत. माझा परिचय जर करून द्यायचं म्हटलं तर मी संदीप पावडे, संगमनेर मधलीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोळे या ठिकाणी कार्यरत आहे. आणि आज आपण जो घटक पाहणार आहे त्या घटकाचं नाव आहे प्रिपोजिशन्स. या प्रिपोजिशन्स मध्ये आपण वेगवेगळे जे काही आतापर्यंत पाहिलेले ते आता आपण परत रिवाइज करणार आहोत. याच्यामध्ये काही नवीन आहे अशातला काही भाग नाही, परंतु आपल्याला त्याचा सराव करायचा. नाउ वी आर गोइंग टू प्रॅक्टिस देम. वी हॅव ऑलरेडी सीन ऑल दीज टॉपिक्स, ऑल दीज वर्ड्स in previous standard, in third standard, second standard, fourth standard, and now in fifth standard also we are learning these different words. These words are really known words to all of us. Now you are looking on screen, and on the screen there are some pictures, and those pictures are related to that object. म्हणजे तिथे काही ऑब्जेक्ट्स आहे आणि त्या ऑब्जेक्टच्या संबंधाने काही शब्द आलेले. सपोज देयर आर ऑब्जेक्ट, we may say it as a mouse or we may say it as a rat, and there is a cap. आता कॅप आणि माऊस त्या ठिकाणी आहे. आणि या माऊस आणि कॅप या दोन शब्दांपासून, या दोन ऑब्जेक्ट पासून जेव्हा आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे, when we are going to make meaningful sentences, that time we have to use these type of words, and those words are called as prepositions. Prepositions. Now we are going to discuss this. What is mean by preposition in next after some time, but first of all we are going to understand the meaning and what is the purpose of these particular words to use in sentences. वाक्यामध्ये या शब्दांचा वापर आपण मराठीतून सुद्धा करत असतो का? म्हणजे आपल्याला समजा घर आणि आई याविषयी जर बोलायचे तर आपण काय म्हणतो? घरासमोर आई बसली आहे, घरात आई बसली आहे, किंवा घराच्या पाठीमागे आई काम करत आहे. अशा प्रकारे मागे, पुढे, इकडे, तिकडे असे जे काही मराठीतून शब्द वापरतो आपण त्यांना मराठीतून काय म्हणतो बरं? बरोबर, शब्दयोगी आहे. शब्दयोगी म्हणजे शब्दाला अर्थ देणारे, शब्दापासून योग्य तो अर्थ निर्माण करणारे शब्द. दॅट वर्ड्स आर कॉल्ड प्रिपोजिशन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू अंडरस्टँड दीज प्रिव्हियस इयर्स प्रिपोजिशन. आणि मग आता याच्यामध्ये आपण पहा, शब्द दिसतोय पहिला आपल्याला, काय दिसतोय हा शब्द? दॅट इज इन. कोणता शब्द आहे? इन. नाउ वी आर गोइंग टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ दिस वर्ड इन. इन या शब्दापासून मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आपल्याला. कशाची? आपल्याला दोन ऑब्जेक्ट दिले. कोणतं आहे? माऊस आणि कॅप. बरोबर, या माऊस, कॅप किंवा हॅट, जेव्हा गोल टोपी असते तेव्हा हॅट म्हणतो आपण. माऊस आणि हॅट याच्यापासून आपल्याला दोन सेंटेन्स बनवायचे, एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. आणि त्यासाठी शब्द कोणता वापरणार आहे आपण? इन. कोणता शब्द वापरणार आहे? इन. मग काय होईल बरं वाक्य? करा बरं प्रयत्न. बरोबर, माऊस इज इन द हॅट. काय होईल? माऊस इज इन द हॅट. मग आता आपण काय वापरलाय? इन. याच्यात जर मराठीतून जर म्हणायचं म्हटलं तर काय होईल? उंदीर टोपीच्या आत आहे. आत दिसतोय ना आपला, आणि आपल्याला माहिती इन या शब्दाचा अर्थ काय? आत. म्हणून काय सेंटेन्स तयार झालं? माऊस इज इन द हॅट. नाउ द नेक्स्ट वर्ड इज, काय शब्द दिसतोय आपल्याला? ऑन. काय शब्द आहे? ऑन. आता ऑनचा अर्थ आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय तिसरी चौथी मध्ये. ऑन म्हणजे वर. जेव्हा खेटून वर असतं, एखाद्या गोष्टीवर टेकून वर आहे त्यावेळेला आपण ऑन म्हणतो. समजा हा पेन आहे, हा माझ्या हातावर आहे, मग त्यावेळी काय म्हणतो? पेन इज ऑन द हँड. मग अशा प्रकारे इथं पहा, आता काय? हॅट अँड माऊस. आता माऊस कुठं आहे? माऊसची पोझिशन कोणती आहे? पोझिशन म्हणजे जागा. तेच आपल्याला शिकायचंय. त्याच्या पोझिशन दाखवणारे जे शब्द आहेत दोज आर कॉल्ड प्रिपोजिशन. मग आता काय? माऊस हा हॅटच्या वर आहे, की नाही? काय म्हणता येईल? माऊस इज ऑन द
हॅट. काय म्हणता येईल? माऊस इज ऑन द हॅट. आता पुढचा शब्द आहे पहा, हा पण गेलेला आहे, UNDER. आपण शिकलो हे शब्द, आपले शब्द सगळ्यांना माहिती आहेत. ऑल दीज वर्ड्स आर नोन वर्ड्स टू ऑल ऑफ अस. मिनिंग ऑफ द व्हॉट इज द मिनिंग ऑफ अंडर? आपल्याला माहिती आहे अंडर म्हणजे च्या खाली. व्हॉट इज इन द अंडर? अंडर म्हणजे च्या खाली. नाउ व्हॉट विल बी द मिनिंगफुल सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ दिस टू टॉपिक्स? आता आपल्याला इथे जरी उंदीर दिसत नसलं तर त्याची शेपटी दिसते पहा. वी कॅन से इट्स टेल. मग आपण काय म्हणू शकतो? हॅट आणि उंदीर याच्या संदर्भाने काय वाक्य होईल? वापरायचा शब्द कोणता आपल्याला? अंडर शब्द वापरायचा. मग काय वाक्य होईल? माऊस इज अंडर द हॅट. लक्षात आलं ना? अशा प्रकारे शब्दाला जोडणारे शब्द. आता पुढचा शब्द पाहू बरं आपण. काय शब्द आहे? वाचा बरं. बरोबर, NEAR. NEAR, नियर. नियर म्हणजे काय? जवळ. बरोबर. आणि मग आता ही हॅट आहे, हा माऊस आहे, याच्या संबंधाने आपल्याला शब्द, दोन शब्द दिले, याच्या संबंधाने आपलं वाक्य बनवायचे, अर्थपूर्ण वाक्य बनवायचे. मग काय वाक्य होईल? माऊस इज, हा शब्द वापरायचा, माऊस इज नियर द हॅट. काय वाक्य झालं? माऊस इज नियर द हॅट. आता एक छोटीशी फ्रेज आली पाहिजे, इन फ्रंट ऑफ. म्हणजे जरी एक शब्द नसला तरी या शब्दांचा मिळून एकच अर्थ आहे. इन फ्रंट ऑफ, आपल्याला माहिती, इन फ्रंट ऑफ शिकलोय आपण, तिसरी मध्ये शिकलोय, चौथी मध्ये पण शिकलोय. व्हॉट इज मीन बाय इन फ्रंट ऑफ? इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढं. आता मी बोर्डच्या पुढे, मी काय म्हणू शकतो? आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द बोर्ड. मग तसंच आपल्याला दोन ऑब्जेक्ट आहेत, माऊस अँड हॅट, याच्या संदर्भाने काय वाक्य तयार होतील? लावा बरं. आता आपण खूप 4-5 वाक्य शिकलोय. करा बरं विचार, मनातल्या मनात वाक्य तयार करायचं. बरोबर, कोण सांगतोय? व्हेरी गुड. काय वाक्य होईल मग? हॅट आणि माऊस. काय होईल? माऊस इज, हा शब्द महत्वाचा आहे, इन फ्रंट ऑफ द हॅट. काय वाक्य तयार झालं? माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. आणि मग या इन फ्रंटच्या अपोजिट वर्ड बरोबर आपण इथं पुढे घेतलाय पहा, अपोजिट. मग इन फ्रंट ऑफ म्हणजे पुढं, च्या पुढं. अपोजिट त्याचा वर्ड काय होईल? च्या पाठीमाग. आणि त्या च्या पाठीमाग अर्थ असणारा शब्द कोणता आहे? बिहाइंड. कोणता शब्द आहे? बिहाइंड. आणि मग काय होईल? माऊस आणि हॅट घेतली आपण. आता आपण माऊसला समजा रॅट म्हणू, काही आपण रॅट पण म्हणतो कधी कधी. मग माऊस इज बिहाइंड द हॅट किंवा रॅट इज बिहाइंड द हॅट. लक्षात आलंय ना? म्हणजे आपण किती शब्द पाहिले पाहत आहे? 1 2 3 4 5 6. नाउ these 6 words, we usually use these 6 words in many topics or in many sentences, but first of all we are going to understand how they are used. ते कशासाठी वापरले जातात, ते कसे वापरले जातात, ते कशासाठी वापरले जातात? शब्दांना मिनिंग देण्यासाठी. समजा नुसतं घर म्हटलं तर घरावरून काही लक्षात येणार नाही, पण इन द हाऊस म्हटलं तर लक्षात येईल घराच्या आतमध्ये. ऑन द हाऊस म्हटलं तर लक्षात येईल घराच्या वर आहे. अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड असे वेगवेगळे शब्द आहेत. पण हे शब्द कशासाठी आहेत? शब्दाला अर्थ देण्यासाठी आहेत. आणि म्हणून दोज वर्ड्स आर कॉल्ड ॲज प्रिपोजिशन्स. नाउ लेट्स टर्न टू next picture. Okay, we have also seen this type of pictures in our textbook. There is a one greengrocer. With the help of this picture, we are going to use these words. We have already seen in last picture. In, on, under, near, in front of आणि behind. हे शब्द आपण आता पाठीमागच्या स्लाइड मध्ये पाहिले बघा. त्या शब्दांचा वापर आपण माऊस आणि हॅट या दोन याच्यासाठी तयार केला. बट नाव देयर इज अ फुल पिक्चर. आता एक चित्र तयार झाले, या चित्राच्या आधारे वी आर गोइंग टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. ओके, मग आता याच्यात काय काय ऑब्जेक्ट दिलेत? म्हणजे आपल्याला जर मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे तर आपल्याला नुसते हे शब्द असून चालणार नाही. वी नीड ऑब्जेक्ट, काहीतरी वस्तू आपल्याला लागणार आहेत. अँड दॅट ऑब्जेक्ट आर गिवन हिअर. देयर इज अ ग्रीन ग्रोसर, एक भाजीपाला वाली बाई आहे. त्या ठिकाणी अम्ब्रेला आहे, त्या ठिकाणी पंपकिन आहे. आता ग्रीन ग्रोसर आहे म्हणजे तिच्याकडे टोमॅटोज असतील, लाल दिसत आहेत. म्हणजे देअर मे बी ऍपल, बट वी कॅन डिस्कस, वी कॅन अंडरस्टँड शी इज ग्रीन ग्रोसर, सो वी कॅन से देअर मे बी टोमॅटोज अँड देअर इज अ मॅट. है की नाही? म्हणजे आपल्याकडे किती ऑब्जेक्ट झाले आता? अम्ब्रेला, ग्रीन ग्रोसर, pumpkin, tomatoes, there is basket also and there is a mat also. With the help of these 1, 2, 3, 4, 5, 6 objects, we are going to use these words. एका चित्रासाठी आता आपल्याला हे सगळे शब्द वापरून त्याच्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. सपोज देयर इज अम्ब्रेला अँड देन ग्रीन ग्रोसर. याच्यापासून काय वाक्य तयार होईल सांगा बरं? करा बरं विचार. आता आपण पाहिले in, on, under, near, in front of and behind. We also know their meaning. In means at, on means over, under, near, in front of and behind.
हे 6 शब्द वापरून आपण काय करणार आता अर्थपूर्ण वाक्य तयार करणार. आता अम्ब्रेला आणि ग्रीन ग्रोसर. आता अम्ब्रेला वर आहे, पाठीमाग आहे, दोन ठिकाणी पोझिशन सांगू शकतो. म्हणजे पाठीमागे जर म्हटलं तर काय बिहाइंड म्हणावं लागेल. अम्ब्रेला इज बिहाइंड ग्रीन ग्रोसर. खूप पाठीमागे नाही, ऑन. आता ही ऑन इथं होणार नाही कारण ती खेटून नाही, ओव्हर शब्द वापरला होता. त्यामुळे अम्ब्रेला आणि ग्रीन ग्रोसर याच्यासाठी ऑन म्हणता येणार नाही. मग आता समजा इन म्हणायचे तर इन शब्द या चित्रासाठी कशासाठी वापरता येईल बरं? इन. बरोबर. काय होईल? टोमॅटोज आर इन द बास्केट. आता कोणते ऑब्जेक्ट वापरले मग? टोमॅटोज अँड बास्केट. काय होईल? टोमॅटोज आर इन द बास्केट. आता पंपकिन आहे, ते पंपकिन आणि टोमॅटोज, सपोज टोमॅटोज मॅट याच्याशी संदर्भाने काय वाक्य तयार करू शकतो? that sentence should be meaningful. काय होईल? pumpkin is on the mat. काय होईल? pumpkin is on the mat. Okay. Now there is green grocer and there is a vegetable basket. ग्रीन ग्रोसर आणि व्हेजिटेबल बास्केट याच्या संदर्भाने काय वाक्य तयार करू शकतो आपण? आता बास्केट जर अगोदर घ्यायची तर काय म्हणता येईल? बास्केट इज इन फ्रंट ऑफ. काय म्हणावं लागेल आपल्याला? बास्केट इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रोसर. आणि आता जर आपल्याला ग्रीन ग्रोसर अगोदर घ्यायचंय तर काय म्हणावं लागेल? मग काय वाक्य तयार होईल? बरोबर. आपलं काय करावं लागेल आता? इन फ्रंट ऑफच्या अपोजिट वर्ड वापरावा लागेल. म्हणजे व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ इन फ्रंट ऑफ? बिहाइंड. ओके. सो व्हॉट विल बी द मिनिंगफुल सेंटेन्स? मिनिंगफुल सेंटेन्स विल बी बरोबर. ग्रीन ग्रोसर इज बिहाइंड basket. Okay. Now let's see this picture. In this picture also there are so many objects. With the help of these objects we are going to make meaningful sentences. आपण तर 2-3 उदाहरण पाहूया. There is, what is this? Yeah, that is cow, tree, car, girl, slide, house, sun, and this is mountain. Okay. There are so many objects. है की नाही? एवढे ऑब्जेक्ट्स आहेत. आपल्याला काय करायचंय? त्याच्यापासून मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवायचे. मग आता आपण पाहूया. पहिल्यांदा हा काऊ घेतली आणि हा ट्री घेतला. याच्यामध्ये कोणता शब्द याला बरोबर सुटेबल होतोय बरं वाक्य बनवण्यासाठी? काय होईल? काऊ जर अगोदर घेतली तर काय? काऊ इज अंडर द ट्री. काय होईल? काऊ इज अंडर द ट्री. आता एक कार घेतली, इथं घर घेतलं. व्हॉट विल बी द मिनिंगफुल सेंटेन्स? कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. काय होईल? कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. आता ही मुलगी आहे, देर इज स्लाइड. मुलगी आणि स्लाइड यांच्यावरनं काय सेंटेन्स तयार करू शकतो आपण? गर्ल इज ऑन द स्लाइड. पहा ती ऑन आहे, वर आहे की नाही? आता सन आहे आणि इथं माउंटन आहे. मग काय होईल? सन इज बिहाइंड माउंटन. घरामध्ये मुलगा आहे, मग याच्यावर काय होईल? आत साठी कोणता शब्द वापरला होता आपण? बरोबर, इन. मग काय होईल? बॉय इज इन द हाऊस. अशा प्रकारचे सेंटेन्सेस विथ द रिगार्डिंग ऑफ दॅट पिक्चर वी कॅन मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. ओके. नाउ लेट्स सी दिस पिक्चर. There are some objects. आता कोणकोणते ऑब्जेक्ट्स आहेत? क्लॉक आहे, नोटबुक आहे, स्पेक्टॅकल आहे, रुलर आहे, हा पेन्सिल आहे, पेन आहे, अँड देर इज अ बॉक्स ऑल्सो. आहे की नाही? आणि मग याच्यावरनं आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे. 2-3 वाक्य तयार करून पाहू आपण छोटे छोटे. आता घड्याळ आणि जर वही याच्या संदर्भाने जर सेंटेन्स तयार करायचं असलं तर घड्याळ आपल्याला दिसते पाठीमागे. पण पाठीमागेसाठी कोणता शब्द वापरला होता आपण? बिहाइंड. बरोबर. आणि मग काय होईल? क्लॉक इज बिहाइंड नोटबुक. आता इथे रुलर दिसते पहा. रुलर कुठे आहे? वहीच्या आतमध्ये. मग आतसाठी कोणता शब्द वापरतो आपण? इन. आणि मग काय सेंटेन्स होईल? रुलर इज इन द नोटबुक. आता देर इज स्पेक्टॅकल. चष्मा आहे तिथं बा. तो चष्मा कुठे आहे? नोटबुकच्या वर आहे. दॅट टाइम वी कॅन से spectacle is on the notebook. Sorry, spectacle is on the notebook. Okay. There is pen, there is pencil. That time we can also say
pen and pencils are in the box. Okay, now let's see this picture. या चित्रामध्ये पाहू आपण आता काय फिश टँक आहे की नाही, एक्वेरियम म्हणतो आपण किंवा आपल्या घरामध्ये फिश टँक असतो. या फिश टँक मध्ये देर आर सम फिश, 3-4 fish, and there is a cat, there is a doll, and there is a fish tank. There are some stones also. मग आता आपल्या याच्या संदर्भाने हे ऑब्जेक्ट झाले, याच्या संदर्भाने आपले जे काही शब्द आहे, शब्द घ्यावयाचे जे काही शब्द आहेत ते आपण आता वापरणार आहे. देर इज अ कॅट. कॅट कुठे आहे बा बरं त्या फिश टँकच्या बरोबर पुढे. मग काय सेंटेन्स तयार होईल? कॅट इज इन फ्रंट ऑफ द फिश टँक. मग आता हे फिश आहेत, ते फिश कुठे आहेत बरोबर? फिश आर इन द फिश टँक. देर इज अ डॉल, and where is that doll? Very good. That doll is on the fish tank. Karil, doll is on the fish tank. Now there are colorful fish. There is a white fish. And that white fish is कुठे आहे तो? Behind आहे. कशाच्या पाठीमागे? त्या स्टोन्सच्या पाठीमागे. That time we can say fish are behind the fish is होईल. आता एकच आहे. Fish is behind stones. आता पिंक फिश आहे बा, हा पिंक फिश कुठे? या ट्रीच्या पाठीमागे. काय होईल? पिंक फिश इज बिहाइंड ट्री. अशा प्रकारचे आपण हे शब्द पाहिले बा, त्यांचा अर्थ समजून घेतला. इन म्हणजे आत, ऑन वर, अंडर खाली, नियर जवळ, इन फ्रंट ऑफ अँड बिहाइंड. दीज वर्ड्स which we have already seen in our previous classes. With the help of those words, what is meant by preposition, we are going to discuss them. या शब्दांच्या आधाराने what is meant by preposition. preposition म्हणजे काय? आपल्याला आता इंग्लिश मध्ये सूचना येतात पहा, जेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये choose the correct preposition for them to make it meaningful sentence. अशा प्रकारच्या सूचना येतात. That time what is meant by prepositions. आणि prepositions या शब्दामध्ये prepositions are the words that join a group of words and phrases or join nouns or pronouns with other phrases. Words like things and objects. आता याच्यामध्ये things आणि objects are very important. कारण याच्याशिवाय आपण प्रिपोजिशन वापरू शकत नाही. नुसतं आत म्हणलं तर काहीच कळणार नाही, वर म्हटलं तर काहीच कळणार नाही. पण जेव्हा आपण घरावर म्हणू, घराच्या आत म्हणू, दॅट टाइम दीज वर्ड्स आर मिनिंगफुल. म्हणजे नुसते प्रिपोजिशन या शब्दांना विशेष अर्थ शब्दांशिवाय या वस्तूंशिवाय प्राप्त होत नाही. सो थिंग्स or objects in the sentence are very important, and for giving these meaning to objects and things, यांना जर meaning द्यायचं असेल, that time these prepositions are very important. So the main word is position. मग दाखवण्यासाठी पोझिशन म्हणजे जागा, ठिकाण, स्थळ. ते जेव्हा दाखवायचे that time we have to use prepositions. and position दाखवणारे शब्द म्हणजे prepositions. Things or objects in the sentence, they show their positions. That time those are called as prepositions. And we know the prepositions are also known as relationship words. relationship म्हणजे काय? नातं जपणारे, नातं तयार करणारे शब्द येते. So prepositions are also known as relationship. हा शब्द महत्वाचा आहे. जेव्हा आपला रिलेशन त्याच्यामध्ये शब्दामध्ये त्या ऑब्जेक्टला काही रिलेशन द्यायचंय, कुठंतरी सांगायचंय, that time we can say these words are very important. This is an accepted part of sentence structure because it is easier to associate with the subject or the talking about in the sentence. म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा वाक्याला अर्थ द्यायचा आहे, त्या शब्दांना अर्थ द्यायचा आहे, तेव्हा यांचं असोसिएशन म्हणजे त्यांची गरज खूप महत्वाची आहे. यांच्या गरजेशिवाय ते वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. सो दोज वर्ड्स आर कॉल्ड ॲज प्रिपोजिशन्स. नाउ कॉमनली यूज प्रिपोजिशन्स. कॉमनली यूज प्रिपोजिशन्स ते आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. इयत्ता फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टँडर्ड and also in now fifth standard also we are learning these words, but we don't know they are called as prepositions. Okay, आपला preposition ज्याला असं म्हणतात ते माहित नव्हतं, पण हे सगळे शब्द पहा, तुम्हाला सगळे शब्द वाचता येतील. हे सगळे शब्द आपले इयत्ता पहिली ते पाचवी या अभ्यासक्रमामधले हे शब्द सगळे गेलेले आहेत. त्या शब्दांचे अर्थ सुद्धा आपल्याला माहिती आहे. पाहू बरं आता हा शब्दाचा अर्थ. मगाशीच आपण शब्द पाहिला होता. काय होतं हा? इन. इन म्हणजे काय? आतमध्ये. ॲट, AT ॲट, च्या आतमध्ये. ऑन. ऑन मीन्स
वर, अंडर खाली, बिलो खाली. नाउ these under and below these are two different words. They have totally different meaning. ते आपण पाहणार आहे. ओव्हर, वर, ऑन आणि ओव्हर these two words are also different. या दोघांचा अर्थ वर जरी असला तरी वेगळे. टू, इनटू, आता टू आणि इनटू हे पण दोन शब्द वेगळे. टू वर्ड्स, ऑन टू, फ्रॉम, बाय, आउट ऑफ, बिफोर, आफ्टर, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ अँड बिटवीन. हेच शब्द बऱ्याच वेळा आपल्या परीक्षेमध्ये वापरले म्हणून याला कॉमनली नोन वर्ड्स म्हटलेले. हे शब्द काय म्हणतो आपण यांना? कॉमनली युज्ड प्रिपोजिशन्स आहेत. हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये येतात 5वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्यापैकी हेच शब्द आहेत. आणि याच्यावरच आपण जर आता पुढे पाहणार आहे की मागच्या परीक्षांना जे काही प्रश्न येऊन गेले त्या प्रश्नांमध्ये सुद्धा याच शब्दांचा भडीमार केलेला आहे, याच शब्दांचा वापर केलेला आहे. आणि हे शब्द जर आपण यांचा अर्थ वाक्याशी संदर्भ जर व्यवस्थित समजून घेतला तर प्रश्न सोडवायला काही अवघड नाही. सो दीज आर नोन ॲज कॉमनली युज्ड प्रिपोजिशन्स. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हे कोणकोणते आणि याचा अर्थ समजून घ्या. याचा प्रत्येक वाक्यात टाकण्याचा प्रयत्न करायचा आपला. जेव्हा आपण सेंटेन्स बनवणार आहे कोणतेही दोन ऑब्जेक्ट द्या त्याच्या संदर्भाने आपल्या याच्यापासून पहा. दोन ऑब्जेक्टच्या संदर्भाने आपण हे शब्द वापरून त्याच्यापासून मिनिंगफुल वर्ड्स आणि त्याच्यापासून मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करू शकतो. म्हणून यांना प्रिपोजिशन म्हटले. हे प्रिपोजिशन दीज आर व्हेरी युजफुल वर्ड्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता पहा हे वाक्य आता 4थीच्या पुस्तकामध्ये मीना काकी आहे आणि ते काय करतायत? देयर इज अ लवली बर्ड इन द गार्डन, कॅन यू सी इट, फेअर इज इट. म्हणजे जेव्हा आपलं वापरायचंय फेअर इज इट हा शब्द याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. फेअर कोठी, स्थळ दाखवायचे, ठिकाण दाखवायचे, जागा दाखवायची, नेमके त्यांची पोझिशन काय हे दाखवायचे. दॅट टाइम फेअर इज इट दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेनेवर एनीवन आस्क यू फेअर इज इट दॅट टाइम वी हॅव टू यूज प्रिपोजिशन. ज्या वेळेला आपलं कोणी हे कुठं आहे जागा दाखव that time we have to use preposition. So also in this conversation also Meena Kaki and Madhu Kaka we have seen already in 4th standard that Meena Kaki say there is a lovely bird in the garden, can you see it? त्यांना काय काकांना दिसला नसेल मधु काका where is it आणि मग त्याची पोझिशन दाखवली. पहा lovely bird, there is a tree, there is garden and that time what did he say? Under the mango tree. पण हे कधी सांगितलं त्याने? जेव्हा कोणी विचारलं, मधु काकांनी विचारलं. काय विचारलं? व्हेअर इज इट. काय विचारलं? व्हेअर इज इट. कुठं आहे ते? म्हणजे जेव्हा कुठं हा प्रश्न येतो दॅट टाइम वी हॅव टू यूज प्रिपोजिशन. अंडर. याच्यामध्ये कोणतं प्रिपोजिशन आलंय मग? अंडर. कोणतं आलंय? आपण अंडर मगाशी पाहिलं होतं की एखादी गोष्ट जर खाली असेल दॅट टाइम अंडर. ऑन द ब्रांच. ऑन म्हणजे कुठं? वर आहे. पहा बिहाइंड द बुश म्हणजे त्या झुडपाच्या पाठीमागे आहे. आणि काय आहे? इन द कोकोनट ट्री. इन म्हणजे आतमध्ये दिसतोय पहा. आणि इथं काय आहे? नियर द स्टोन्स म्हणजे दगडांच्या जवळ आहे. इन फ्रंट ऑफ द प्लांट. हे शब्द आपण पाहिले तेव्हा नियर, इन फ्रंट ऑफ, इन, बिहाइंड आणि अंडर. हे 5-6 शब्द पहा. म्हणजे दुसरीला पण होते, तिसरीला पण आहे, चौथीला पण आहे. अशा प्रकारे these words are very useful and commonly used prepositions those we are using in our daily routine life also. So whenever we are going to discuss them in deeply आपण आता त्याला काय करणार थोडंसं विस्तृत मध्ये जाऊन पाहणार आहे. That time there are some types of prepositions. Types म्हणजे काय? We know it. Types means प्रकार. There are 3 types of prepositions. किती प्रकार आहेत मग prepositions चे? 3. There are 3 types of prepositions. The first type is प्रिपोजिशन ऑफ प्लेस. आता प्लेस या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती ना रे काय होतं बरं? प्लेस म्हणजे व्हॉट इज इन द प्लेस? बरोबर जागा. प्रिपोजिशन ऑफ प्लेस. एखाद्या जेव्हा जागा दाखवायची त्यावेळेला ठराविक शब्द वापरले जातात. नेक्स्ट टॉपिक इज अँड द नेक्स्ट टाइप इज प्रिपोजिशन ऑफ टाइम. टाइम म्हणजे काय? वेळ. अँड द थर्ड वन इज प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन. डिरेक्शन म्हणजे दिशा. दिशा दाखवण्यासाठी, वेळ दाखवण्यासाठी, प्लेस दाखवण्यासाठी वी आर गोइंग टू यूज डिफरंट वर्ड. वी आर गोइंग टू यूज डिफरंट प्रिपोजिशन. कारण प्रत्येक याच्यामध्ये ऑन हा शब्द प्लेस दाखवण्यासाठी वेगळा वापरला जातो, डिरेक्शन दाखवण्यासाठी वेगळा जातो, टाइम दाखवण्यासाठी वेगळा. म्हणजे शब्दाचा शब्द तोच आहे, त्याचे अर्थ बदलत कसे जातात या टाइप्स ऑफ प्रिपोजिशनच्या साह्यानं आता आपण पुढे पाहणार आहे. एक एक टाईप आपण आता समजून घेऊ. First of all, the first type is preposition of place. Place म्हणजे जागा. The preposition of the place tells us about the position
position of an object which determines place or indicates the place in a sentence. म्हणजे ते काय करतं, डिटरमाइन प्लेस करतं. डिटरमाइन म्हणजे सांगतं ही जागा कुठे आहे, आणि इंडिकेट्स त्याला दाखवतं नेमकं ही जागा कोणती. आणि मग यासाठी कोणकोणते वापरले पहा, हे प्रिपोजिशन जनरली वापरले जातात. कोणते आहेत मग वाचूया आपण. ऑन, इन, ॲट, अबाउट, अंडर, बिलो, ओव्हर, बिटवीन, बिहाइंड, अपोजिट, इन फ्रंट ऑफ, इनसाइड. हे सगळे प्रिपोजिशन्स, ऑल दीज प्रिपोजिशन्स आर कॉमनली यूज्ड फॉर शोइंग प्लेस. सो दे आर कॉल्ड एज अ प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस. म्हणजे यांना प्रिपोजिशन ऑफ प्लेस, प्लेसचे जागा दाखवणारे प्रिपोजिशन यांना म्हटलं जातं. आता पहिला आहे त्याच्यातला आपण एक एक समजून घेऊया. आता हा इन प्रिपोजिशन. इन, इन म्हणजे काय, आत. मग काय, रूम, बिल्डिंग, स्ट्रीट, टाउन, कंट्री असे जेव्हा आपल्याला दाखवायचे एखाद्या याच्यामध्ये, इन लंडन म्हणजे लंडन मध्ये, इन द किचन, मम्मी इज इन द किचन असं आपण म्हणू शकतो, किंवा पप्पा इज इन द किचन. बुक, पेपर जेव्हा दाखवणार, इन द बुक म्हणजे हा समजा पर्टिक्युलर लेसन इज इन माय इंग्लिश बुक. व्हेइकल, इन द कार, कार मध्ये जेव्हा असणार आहे आतमध्ये. पिक्चर, इन द पिक्चर आपण म्हणतो या चित्रामध्ये असं असं दिसते, देर आर 3 ट्रीज इन द पिक्चर. म्हणजे चित्रामध्ये हा इन, म्हणजे हा इन पहा कुठं कुठं वापरला जातोय, वेगवेगळ्या ठिकाणी आपण इनचा वापर करू शकतो. इन इज व्हेरी युजफुल प्रिपोजिशन. नेक्स्ट वन इज ॲट. ॲट या शब्दाचा अर्थ काय बा, नेक्स्ट टू किंवा ॲट अँड बाय अन ऑब्जेक्ट. च्या पुढं किंवा त्याच्याकडं अशा वेळेला जेव्हा आपण दाखवतो जागा दाखवायची, कारण पोझिशन दाखवणारे शब्द ते. ॲट द डोअर म्हणजे दरवाजाकडं. ॲट द बस स्टँड, म्हणजे ही इज गोइंग ॲट द डोअर, दरवाजाकडे चाललाय, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ऑन, आता ऑन, आता ऑन पहा, ऑन म्हणजे अटॅच्ड असणं गरजेचं आहे. अटॅच म्हणजे टेकून. जेव्हा आपण असं ऑन असणार आहे म्हणजे त्यावर टेकून आहे, जेव्हा खेटून आहे, किंवा आपण ज्याला म्हणजे त्याच्यावर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये देर इज नो एनी पोझिशन स्पेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. दोन्ही ऑब्जेक्ट्स मध्ये काही जागा नाही. दॅट टाइम वी यूज द पिक्चर ऑन द ऑल. म्हणजे ऑन द ऑल आहे म्हणजे काय, भिंतीला खेटून आहे बा. माय हँड इज ऑन द बोर्ड, ऑन आहे तो, त्याच्यावर टेकून आहे. प्लेस विथ अ रिव्हर, आग्रा लाईज ऑन द यमुना. एखादी जागा दाखवायची त्याच्या कडेवर, म्हणजे त्याची आग्रा लाईज ऑन द यमुना म्हणजे आग्रा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे, अशा प्रकारे. ऑन द सरफेस, ऑन द टेबल म्हणजे काय, लॅपटॉप इज ऑन द टेबल, मोबाईल इज ऑन द टेबल, अशा प्रकारे म्हणू शकतो. सर्टन साइड, ऍट द राईट म्हणजे एखाद्या बाजू दाखवायची आपल्या उजव्या बाजूला, ऑन द राईट, ऑन द लेफ्ट. सुषमा इज सिटिंग ऑन माय राईट, अशा प्रकारे म्हणू शकतो. फ्लोर, इन हाऊस म्हणजे जेव्हा एखाद्या घरामध्ये 4-5 मजली असतात, दॅट टाइम काय म्हणता येईल, रमेश काका इज लिव्हिंग ऑन द 3rd फ्लोर. अशा प्रकारे ऑन या शब्दाचा वापर आपण करू शकतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये म्हणजे आपण सार्वजनिक ठिकाणी, पब्लिक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जेव्हा ट्रान्सपोर्ट, एसटी वापरतो, ट्रेन वापरतो, दॅट टाइम वी कॅन से ऑन द बस, ऑन अ प्लेन. नाव फॉर टीव्ही, रेडिओ, एखादा कार्यक्रम टीव्हीवर चालू असतो, रेडिओवर चालू असतो, आपण माझं चला हवा येऊ द्या, इज ऑन टीव्ही और रेडिओ, ऑन द रेडिओ. अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस अनुसरून. आता आहे अंडर. अंडर म्हणजे च्या खाली, द बॅग इज अंडर द टेबल, टेबलच्या खाली बॅग आहे. बिलो, आता बिलो शब्द पहा, अंडर आणि बिलो याच्यामध्ये फरक पाहायचा होता. मग तुम्हाला मला सांगितलं की ऑन द ग्राउंड, लोअर दॅन समथिंग, लोअर दॅन समथिंग बट अबाउट ग्राउंड म्हणजे काय. आता मला शिकायला आपण फिश टँक पाहिला होता. द फिश आर बिलो द सरफेस ऑफ वॉटर, परंतु बिलो द सरफेस ऑफ वॉटर आहेत, पण ते खाली जमिनीला टेकलेले आहेत का, नाही, पाण्याच्या मध्ये. म्हणजे बिलो म्हणजे काय, पूर्ण खाली टेकलेले पण नाही, पण मध्यभागी असो त्याला बिलो म्हणतो. वर फिश टँकला पण टेकलेले नाही, खाली जमिनीला पण टेकलेले नाही, याला दॅट टाइम वी कॅन यूज बिलो प्रिपोजिशन. आता ओव्हर आहे पहा, कव्हर्ड बाय. ओव्हर कधी कधी वापरायचं आपल्याला पाहिजे. पुट अ जॅकेट ओव्हर युअर शर्ट म्हणजे एखाद्या जॅकेटवरून जेव्हा आपण शर्ट घालतो, शर्टवरून जेव्हा एखादं जॅकेट घालतो
दॅट टाइम वी कॅन से पुट अ जॅकेट ओव्हर युअर शर्ट, म्हणजे त्याने कव्हर केलंय, कव्हर घालतो पुस्तकाला तसं. मोर दॅन ओव्हर 40 years ऑफ एज, त्यापेक्षा जास्त जेव्हा असतो दॅट टाइम ऑल्सो वी कॅन यूज ओव्हर. गेटिंग टू द अदर साइड, म्हणजे जेव्हा दुसऱ्या बाजूला जायचंय दॅट टाइम ऑल्सो वी कॅन से वॉक ओव्हर द ब्रिज, म्हणजे ब्रिज वरून पलीकडे गेलाय. कम ओव्हर ऑब्स्टॅकल्स म्हणजे क्लाइंब ओव्हर द वॉल, म्हणजे भिंतीवर चालत गेलाय, ओव्हर या अर्थात या ठिकाणी. आता पुढचं प्रिपोजिशन आहे टू. टू म्हणजे च्याकडं, हे जनरली कॉमनली युज्ड प्रिपोजिशन आहे बा. मुवमेंट टू पर्सन ऑर प्लेस, मुवमेंट झाली पाहिजे. टू वापरण्यासाठी काय झाली पाहिजे, मुवमेंट म्हणजे हालचाल झाली पाहिजे. आणि मग ही हालचाल कशी होते, गो टू टीचर. गो टू टीचर म्हणजे शिक्षकांकडे जा. गो टू कोल्हापूर, कोल्हापूरला जा, इथं मुवमेंट होणे गरजेची आहे. गो टू बेड किंवा आय एम गोइंग टू बेड, त्याकडे मुवमेंट होणे. I am going to teacher, I am going to Kolhapur. That time there is movement is very important for using this preposition. जे to हे preposition वापरण्यासाठी काय महत्वाचं आहे, movement महत्वाची. आता into आपण in ही पाहिलं होतं आणि to ही पाहिलं होतं. आता हे दोन्ही एकत्र जेव्हा येतात that time its meaning gets different. Enter to a room or enter a building. गोइंग टू द किचन म्हणजे ती आता चाललेली मुवमेंट आहे, कुठं चाललेली आहे, गोइंग टू. गोइंग इन टू द किचन, इन टू म्हणजे च्या आत. आता इथे काय होणार आहे, गो इन टू द किचन. और वी कॅन से मदर इज गोइंग इन टू द किचन. इन टू म्हणजे च्या आतमध्ये. दॅट टाइम इन टू हे प्रिपोजिशन आपण या ठिकाणी वापरू शकतो. आपण जेव्हा त्याचे वापर व्यवस्थित करतो तेव्हा त्या शब्दाला किंवा त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो. मुवमेंट इन द डिरेक्शन ऑफ, एखाद्या दिशेने जेव्हा आपल्याला मुवमेंट करायची त्यावेळेला आपण टूवर्ड्स, वी कॅन यूज दिस प्रिपोजिशन टूवर्ड्स. गो 10 steps टूवर्ड्स द स्कूल म्हणजे 10 पावलं, स्टेप्स म्हणजे पावलं. टूवर्ड्स म्हणजे च्याकडे. म्हणजे आता मी समजा बोर्डकडे गेलो तर दोन वाक्य, टुवर्ड्स बोर्ड, आय एम गोइंग टुवर्ड्स बोर्ड. किंवा मी स्क्रीनवर जेव्हा मागं पुढं करणार एखादी गोष्ट इकडून तिकडे गेला, टुवर्ड्स म्हणजे मी हा पेन इकडून इकडे गेला, आय एम पुटिंग दिस पेन, ड्रॉइंग दिस लाईन टुवर्ड्स द कॉर्नर. टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. दॅट टाइम टुवर्ड्स हा शब्द वापरायचा आपल्याला. ओके. आता आपण इन टू पाहिलं, आता ऑन टू काय असेल बरं मग याचा अर्थ. इन म्हणजे आत होतो, ऑनचा काय अर्थ असेल, ऑन म्हणजे पाहिलं होतं आपण, ऑन म्हणजे वर. मग काय होईल, ऑन टू म्हणजे च्यावर. ओके. मुवमेंट टू द टॉप ऑफ द समथिंग म्हणजे एखाद्या मुवमेंटच्या ऑन आहे म्हणजे टॉप घ्यावा लागेल आपल्याला. मग मुवमेंट टू द टॉप ऑफ द समथिंग. जम्प ऑन टू द टेबल, एखादी मांजर जेव्हा टेबलावर उडी मारते दॅट टाइम, किंवा आपल्याला तुम्हाला सांगितलं की इथून उडी टेबलावर उडी मार, दॅट टाइम कॅन से जम्प ऑन टू द टेबल. कॅट इज जम्पिंग ऑन टू द टेबल. मांजर त्या टेबलावर, ऑन टू म्हणजे च्यावर. अशा प्रकारचं प्रिपोजिशन वी कॅन यूज. बाय कोणी तयार केलंय, समजा राष्ट्रगीत कोणी लिहिलंय, टागोर. दॅट टाइम वी कॅन से अ बुक इज रिटन बाय टागोर. नॅशनल अँथम इज रिटन बाय टागोर. कोणी तयार केलंय, किंवा पॉट इज मेड बाय, पेन इज मेड बाय, किंवा लॅपटॉप इज मेड बाय. ज्यांनी कोणी तयार केले त्याच्या अगोदर आपल्याला वुड हॅव टू यूज दिस बाय प्रिपोजिशन. कोणी तयार केले, हु मेड इट, कोणी तयार केले, दॅट टाइम वी कॅन यूज बाय. सोपी सोपी प्रिपोजिशन आपण हे पाहिलेली. आता फ्रॉम पहा, बऱ्याच वेळा शब्द वापरतो आपण फ्रॉम. FROM, फेअर फ्रॉम, कुठून. फेअर जेव्हा शब्द येतो दॅट टाइम फेअर फ्रॉम म्हणजे कुठून. अ बुक फ्रॉम अ लायब्ररी, आय टूक दिस बुक फ्रॉम अ लायब्ररी. कुठून घेतलंय त्यावेळेला काय म्हणतो, फ्रॉम अ लायब्ररी. हु गेव इट, अ प्रेझेंट फ्रॉम नसीमा, म्हणजे मला कोणी दिलंय, नसीमाकडनं प्रेझेंट भेटलंय. दॅट टाइम वी कॅन से अ प्रेझेंट फ्रॉम नसीमा. अशा प्रकारचा फ्रॉम हा शब्दाचा आपण अर्थ जेव्हा आता आणखी आपले प्रश्नोत्तर पाहणार आहे त्याच्यामध्ये समजून घेऊया. आउट ऑफ, आपण आता ऑन टू पाहिलं होतं, इन टू पाहिलं होतं. आउट ऑफ, आउट म्हणजे काय होतं, आउट बाहेर, बरोबर. आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर. लिव्हिंग ऑफ व्हेइकल, लिव्हिंग म्हणजे सोडून द्यायचंय. दॅट टाइम वी कॅन से गेट आउट ऑफ टॅक्सी, एखाद्या व्हेइकल मधून बाहेर. गेट आउट ऑफ क्लासरूम,
आपलं कधी कधी सूचना करतो आपण काही जर जास्त त्रासदायक ठरायला लागलो तर. गेट आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर. दॅट टाइम लिव्हिंग अ व्हेकल और एखादी गोष्ट जागा सोडून द्यायची. दॅट टाइम वी कॅन से आउट ऑफ. आणि मग गेट आउट ऑफ टॅक्सी हे त्याचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिले. वा ऑफ, गेट ऑफ म्हणजे बाहेर सोडून देणार. टर्न ऑफ शब्द येतो बा. प्लीज टर्न ऑफ द फॅन. ऑफ करायचं म्हणजे बंद करायचं. गेट ऑफ ट्रेन म्हणजे त्याच्या बाहेर निघायचं. अशा प्रकारचे हे प्रिपोजिशन फॉर प्लेस आपण पाहिले. आता इथे एक चित्र आहे पहा. या चित्रामध्ये आपण जेवढे प्रिपोजिशन्स पाहिले ते परत एकदा आपल्या सरावासाठी दिलेले आहे. ओके, नाउ वी आर गोइंग टू प्रॅक्टिस देम. There are different objects and there are different prepositions also. But all these prepositions are of place. या जागेच्या संदर्भातलीच आहे. ती जागा दाखवणारी प्रिपोजिशन्स पहा. आपण पाहिलं आता इन म्हणजे आत, ऑन वर, अबाउट च्या वर. बट अबाउट म्हणजे पहा कसं आहे आता. अंडर च्या खाली, बिटवीन च्या मध्ये, बिहाइंड च्या पाठीमागं, अपोजिट दोघांच्या मध्ये आणि इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढं. आता याच्यापासून आपण मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवणार आहे. आता आपण बऱ्याचशा प्रिपोजिशनची माहिती घेतली होती. आता आपण आपला सराव करायचा आहे. हे तुमच्या सरावासाठीच आहे. आपण याच्यापासून वेगवेगळे सेंटेन्सेस, मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करू शकतो. आणि हे जेव्हा आपण हे जोपर्यंत हे शब्द वापरत नाही त्याच्यामध्ये तोपर्यंत ते सेंटेन्स मिनिंगफुल होऊ शकत नाही. सपोज मांजर आणि बॉक्स आहे. कॅट अँड बॉक्स हे दोनच शब्द दिले तर काय करणार आहे बरं आपल्याला. जोपर्यंत आपण आत, मांजर ही त्या बॉक्सच्या आतमध्ये आहे तोपर्यंत त्या मांजर आणि बॉक्स या दोन्ही ऑब्जेक्ट्सला देर इज नो मिनिंग टू दीज टू ऑब्जेक्ट्स. व्हेन वी हॅव टू क्रिएट मिनिंग दॅट टाइम वी हॅव टू यूज प्रिपोजिशन. अँड द प्रिपोजिशन हाऊ कॅन वी मेक सेंटेन्स. कॅट इज इन द बॉक्स. काय होईल. कॅट इज इन द बॉक्स. नाउ देर इज अ बुक, देर इज अ टेबल. What will be the meaningful sentence? आता सरावाचं आहे. करा तुम्ही स्वतः तयार करा. येणार आहे तुम्हाला. बरोबर. काय बुक इज ऑन द टेबल. आता अबाव शब्द आहे पहा. आता इथे ऑन म्हणलेलं नाही. अबाव म्हणजे थोडं अंतर ठेवून आहे पहा. देर इज अ ऑब्जेक्ट, देर इज अ बॉक्स, देर इज अ बर्ड, बट दॅट बर्ड इज अबाव दॅट बॉक्स. च्या वर आहे थोडस. ओके. अंडर म्हणजे कुठं. त्या खाली आहे. बिलो नाही बाई, अंडर आहे. आता त्याच्या खाली जमिनीला कनेक्टेड आहे की नाही. आपण मगाशी पाहिलं होतं. बिलो म्हणजे फिश आर बिलो द फिश टँक. बर. पुढं बिटवीन म्हणजे काय. दोन ऑब्जेक्ट्स आहे. दोन ऑब्जेक्टच्या मध्ये काय म्हणता येईल. स्ट्रॉबेरी इज बिटवीन टू जार्स. काय होईल इथं. स्ट्रॉबेरी इज बिटवीन टू जार्स म्हणजे स्ट्रॉबेरी या दोन जार्सच्या मध्ये आहे. आता इथं काय पहा बरं. माऊस आलाय आणि बॉक्स आलाय. व्हॉट कॅन वी से. व्हॉट विल बी द मिनिंगफुल सेंटेन्स. बरोबर. माऊस इज बिहाइंड द बॉक्स. काय होईल. माऊस इज बिहाइंड द बॉक्स. आता अपोजिट शब्द आलाय. अपोजिट म्हणजे विरुद्ध. अपोजिट वर्ड्स असतात पहा. मग देर इज अ क्रो अँड देर इज अ पॅरट. काय म्हणता येईल याच्यामध्ये सर वाक्य. बरोबर. काय वाक्य होईल. क्रो अँड पॅरट आर अपोजिट टू इच अदर. एकमेकाच्या विरुद्ध येते. आणि याच्यामधून जर ही नदी गेली मग काय म्हणता येईल. रिव्हर इज बिटवीन क्रो अँड पॅरट. आता इन फ्रंट आहे पहा. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ सेंटेन्स वापरायचे आपला. देर आर टू ऑब्जेक्ट्स. देर इज अ सायकल अँड देर इज अ हाऊस. दॅट टाइम वी कॅन से सायकल इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. काय होईल. सायकल इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. पण मला जर घराची पोझिशन सांगायची आहे, घराची प्लेस सांगायची, दॅट टाइम वी कांट यूज इन फ्रंट ऑफ. दॅट टाइम वी हॅव टू यूज opposite word of this in front of. And what is the opposite word of in front of? Yeah, we have seen it already. That is behind. That time we can say house is behind the cycle. What can we say? House is behind the cycle. म्हणजे अशा प्रकारे opposite words वापरून त्याच्या विरुद्ध अर्थ तयार करून we can make meaningful sentences. Okay. इथं सुद्धा पहा आपण म्हटलं on the box, on the book is on the table. That time we can also say table is under the book.
किंवा ही अंडर ओव्हर इथं पण अंडर ऑन अशा प्रकारचे आपण सेंटेन्सेस अशा प्रकारचे प्रिपोजिशन्स आपण वापरू शकलो असतो. नाव आय एम गोइंग टू शो यू वन ऑब्जेक्ट. ओके, व्हॉट इज दिस? क्यूब. ओके, आय हॅव टू ऑब्जेक्ट्स. दिस इज क्यूब अँड दिस इज बॉक्स. आणि मग आता आपण जेवढे शब्द शिकलोय त्या शब्दांचा सराव प्रत्यक्ष आपण करणार आहे. हा काय क्यूब आहे. आता मी क्यूब जर असा ठेवला, त्याची प्लेस इथं ठेवली तर काय वाक्य होईल बरं? सांगा बरं काय होईल? बरोबर, काय होईल? क्यूब इज इन द बॉक्स. काय होईल? क्यूब इज इन द बॉक्स. हाच क्यूब मी आता इथं वर ठेवला, याच्यावर काय होईल मग? क्यूब इज ऑन द बॉक्स. काय होईल? क्यूब इज ऑन द बॉक्स. मी समोर घेतला क्यूब, व्हॉट विल बी द मिनिंगफुल सेंटेन्स? क्यूब इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स. आता मी जवळ आहे त्याच्या समजा बाजूला ठेवलाय, क्यूब इज नियर द बॉक्स. आता मी त्याच्या पाठीमागे घेतलाय, काय वाक्य होईल तयार? व्हॉट विल बी द मिनिंगफुल सेंटेन्स? येस, क्यूब इज बिहाइंड द बॉक्स. मी खाली घेतलाय, क्यूब इज अंडर द बॉक्स. अशा प्रकारचे आपण घरातले वेगवेगळे ऑब्जेक्ट्स वापरून, वर्गातले वेगवेगळे ऑब्जेक्ट्स वापरून या प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस याचा अर्थ समजून घेऊ शकतो आणि याच्या प्रकारे या शब्दांचा वापर करून मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवू शकतो. आपण सुद्धा त्याच्यापासून वेगवेगळे मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे. आता आणि हा मिनिंगफुल प्लेस जेव्हा दाखवायची तेव्हा अशा प्रकारचं चित्र आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बा. आणि मग काय विचारलं होतं तिथं? व्हेअर आर यू. काय विचारलंय? व्हेअर आर यू. हा एक आपण गेम सुद्धा घेऊ शकतो. मग त्या ठिकाणी देर इज अ टीचर and there is a girl and teacher is asking to different students that where are you. प्रत्येक विद्यार्थ्याला जर विचारलं तू कुठं बसलाय नेमका, that time they are showing their positions. आणि मग जेव्हा टीचरने या विद्यार्थीला विचारलं where are you, that time the answer was I am behind you. now काय सांगितलंय? I am behind you near the blackboard. near the blackboard म्हणजे मी तुमच्या पाठीमागे आहे आणि कुठे आहे? ब्लॅकबोर्डच्या जवळ आहे. म्हणजे बिहाइंड अँड नियर दीज टू प्रिपोजिशन्स आर युज्ड इन दिस सेंटेन्स. म्हणजे अशा वेळी एकाच वेळी दोन पोझिशन दाखवण्यासाठी, दोन प्लेसेस दाखवण्यासाठी वी कॅन यूज डिफरंट प्रिपोजिशन्स. आता इकडच्या मुलीला विचारलं त्याने, काय क्वेश्चन विचारला? व्हेअर आर यू. दॅट टाइम व्हॉट इज हर आन्सर? आय एम हिअर नियर द विंडो. व्हॉट इज द preposition used here? near. I am here near the window. मी इथं आहे. कुठं आहे? near the window. नियर म्हणजे कुठं? जवळ. कशाच्या जवळ? विंडोच्या जवळ. जेव्हा आता समोर बसलेली मुलगी आहे तिला विचारलं व्हेअर आर यू, मग ती काय म्हणली? हिअर, राईट इन फ्रंट ऑफ यू. राईट म्हणजे अगदी, इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ मीन्स च्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, म्हणजे समोर बसलेली आहे. त्या टाइम व्हॉट डज शी से? राईट इन फ्रंट ऑफ यू म्हणजे मी तुमच्या अगोदर अगदीच समोर बसलेले. नाव इकडच्या कडेला विचारलं तर मग काय म्हटलंय? हिअर ऑन द राईट ऑफ सविता. आपण मग अशी पाहिजे होतं का जागा दाखवण्यासाठी? ऑन द राईट म्हणजे या मुलीचं नाव काय असणार आहे? सविता असणार आहे. आणि ती सविताच्या कुठं बसलेली? राईटला बसलेली. त्यामुळे काय म्हटली ती? ऑन द राईट ऑफ सविता. काय म्हटली? ऑन द राईट ऑफ सविता. नाव टीचरने परत या मुलीला प्रश्न विचारला. काय विचारलं? व्हेअर आर यू. काय विचारलं? व्हेअर आर यू. अँड व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट गर्ल? हिअर, सेकंड लाईन, सेकंड बेंच. तिने काय सांगितलं? सेकंड लाईन मध्ये सेकंड बेंचवर बसली. म्हणजे इकडनं सेकंड आहे आणि ती सेकंड लाईन मध्ये कोणत्या सेकंड जागेवर बसली? सेकंड बेंचवर. आता नवीन सेकंड हा शब्द जरी दुसरा दाखवत असला तरी तो पोझिशन दाखवणारा शब्द वापरला या ठिकाणी. नाव या मुलाला जेव्हा विचारलंय तेव्हा काय म्हटलंय? व्हेअर आर यू. दॅट टाइम what is that boy saying? Hi, I am on the left of Kedar. मी कुठे आहे? On the left of. कोणाच्या लेफ्टला आहे? केदारच्या. मग केदार कुठे बसला असेल रे? Where is केदार? ओके, केदार इज राईट ऑफ दिस बॉय. म्हणजे हा जो याचं नाव काय असणार आहे? केदार असणार आहे. आणि तो काय म्हटला? आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार. केदारच्या डाव्या बाजूला मी बसले. आता शेवटच्या मुलाला जेव्हा टीचरने क्वेश्चन केला व्हेअर आर यू, दॅट टाइम what does that boy say? I am at the back. I am at the back on the last bench. काय म्हणला? I am at the back. मी पाठीमागे आणि कुठे? लास्ट बेंच. आधी the on, at, these two prepositions as well as
लास्ट वी कॅन से लास्ट वर्ड ॲज अ प्रिपोजिशन. असे डिफरंट प्रिपोजिशन्स कशासाठी वापरले आपल्यासाठी? शोईंग देअर पोझिशन, जागा दाखवण्यासाठी. देअर प्लेसेस, त्यांचे ठिकाण कोणतं आहे, ते कुठं नेमके, त्यांची जागा काय ते दाखवण्यासाठी हा क्वेश्चन वापरला होता. वेअर आर यू. आपण सुद्धा आपल्या मित्रांबरोबर हा क्वेश्चनचा खेळ खेळायचा आहे. वेअर आर यू. त्यात आपण लपाछपी खेळतो बा, त्या लपाछपी मधला हा महत्वाचा क्वेश्चन आहे. बट वी आर गोइंग टू दॅट हाईड अँड सीक इन इंग्लिश. दॅट टाइम वी कॅन ask questions like this, where are you? That time we all have to give different answers and we all have to use different prepositions. अशा प्रकारचे prepositions वापरून आपण त्या ठिकाणी where are you या क्वेश्चनचा सराव करू शकतो. वेगवेगळे prepositions त्या ठिकाणी वापरू शकतो. ओके, नाउ लेट्स टर्न टू द नेक्स्ट टॉपिक, प्रिपोजिशन ऑफ टाइम. आता आपण अगोदर कोणते पाहिले होते? प्रिपोजिशन ऑफ प्लेस. काय पाहिलं होतं? प्रिपोजिशन ऑफ प्लेस. नाउ वी आर गोइंग टू सी प्रिपोजिशन ऑफ टाइम. टाइम मीन्स वेळ, किती वाजले, आहे की नाही. वेळेच्या संदर्भाने जेव्हा प्रिपोजिशन वापरलं जातं, दॅट टाइम दॅट इज कॉल्ड ॲज प्रिपोजिशन ऑफ टाइम. लेट्स अंडरस्टँड देन. अ प्रिपोजिशन दॅट टेल्स अस to indicate the specific time. There is a specific, this word is very important. Specific means particular. Perfect time जेव्हा सांगायचं आहे, that time we have to use preposition of time. Of an action or allowed to discuss the specific time period is a preposition of time. म्हणजे preposition of time याच्यामध्ये काय काय आहे पहा, कोणकोणते prepositions वापरणार आहे आपण? In, on, at, before and until are the some prepositions of time. हे टाइम दाखवण्यासाठी कोणकोणते वापरणार आहे आपण? इन. आता इन कधी वापरणार ते पाहू. ऑन, ॲट, बिफोर अँड अंटिल. दीज आर डिफरंट प्रिपोजिशन्स टू शो टाइम. टाइम वेळ दाखवण्यासाठी हे प्रिपोजिशन्स वापरले जातात. पण टाइम दाखवणारे काय काय आहेत बघा इथं. आपण पाहतो टाइम आपण कशा कशामध्ये पाहतो? नुसतं घड्याळामध्ये पाहतोय का टाइम? नाही पाहत. मग कशा कशामध्ये पाहतो? घड्याळ आहे. कॅलेंडरमध्ये पण पाहतो. कॅलेंडरमध्ये काय पाहतो आपण? महिने पाहतो, वार पाहतो की नाही. कॅलेंडरमध्ये तारखा पाहतो. जेव्हा आपण एखादी कॅलेंडरमध्ये आणखी काय पाहतो आपण? वार, महिने, तारखा, वर्ष, अशा वेगळ्या गोष्टी जेव्हा पाहतो, त्यात टाइम वी हॅव टू यूज डिफरंट प्रिपोजिशन्स फॉर टेलिंग डिफरंट टाइम पिरियड. म्हणजे वेगळ्या टाइम पिरियड साठी आपण ॲट, जेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर टाइम सांगायचा आहे, जेव्हा पर्टिक्युलर 8 वाजले समजा, 8 वाजले, दॅट टाइम यू कॅन से मी 8 वाजता उठलो, दॅट टाइम ॲट 8 AM. अशा प्रकारे तुमचा क्लास 7 वाजता चालला, आवर क्लास स्टार्टेड ॲट 7 AM. ॲट म्हणजे whenever we are going to tell the particular time, particular specific time, in that time we have to use 8 वाजले. आता इन म्हणजे आत. जानेवारी महिना, जानेवारी महिन्यात म्हणतो ना आपण. इन जानेवारी, माय बर्थडे इज इन जानेवारी. इंडिपेंडन्स डे कम्स इन जानेवारी. पण इंडिपेंडन्स डे कधी असतो? जेव्हा तुम्हाला तारीख सांगायची. दॅट टाइम वी कॅन से इंडिपेंडन्स डे इज ऑन 15th ऑगस्ट. जेव्हा वार सांगायचा आहे, इंडिपेंडन्स डे इज ऑन फ्रायडे. अशा प्रकारे स्पेसिफिक गोष्टी सांगण्यासाठी दिस in, on, at, before and until we have to use this type of prepositions. We are going to discuss them in briefly now. At, in, on. Okay, and the last one is preposition of directions. हा तिसरा प्रकार आहे. Prepositions of directions. Directions म्हणजे काय? दिशा. Prepositions of directions are associated with motion, so it describes the direction when the person or thing moves to travel through or indicate direction. म्हणजे दिशा दाखवण्यासाठी ट्रॅव्हल होते त्यावेळेला आपण इकडं तिकडं असं दाखवतो ना, त्यावेळेला हे काही कॉमनली प्रिपोजिशन्स वापरतो. टू, अप, डाऊन, इनटू, आउट ऑफ, ओव्हर, टुवर्ड, अवे अँड अवे. अवे डबल आले. अशा प्रकारचे प्रिपोजिशन्स आपण कशासाठी वापरतो? डिरेक्शन साठी वापरतो. डिरेक्शन दाखवण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी आपला जे काही प्रिपोजिशन्स वापरायचे ते आपण कॉमनली यूज प्रिपोजिशन्स आहेत. आता पहा, देयर इज अ वर्ड पिक्चर. डिरेक्शन दाखवण्यासाठी आपल्याला दिसतंय की मांजर आहे, ती आणि काही उंदीर आहे. या ठिकाणी पहा, वेगवेगळ्या ठिकाणी दिशेने, त्या दिशेने काम चालू आहे तिथं. म्हणून आपण जर म्हटलं डाऊन, द कॅट इज गोइंग डाऊन द स्टिअर्स.
पायऱ्यांवरून ती खाली झाली. अप द स्टेअर्स, कॅट इज गोइंग अप द स्टेअर्स. अप म्हणजे वर. आउट ऑफ बॉक्स, आउट ऑफ बॉक्स, आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर, आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर. कॅट इज आउट ऑफ द बॉक्स. आता इन टू आपण पाहिला होता बा. इन टू, इन म्हणजे च्या आतमध्ये चालली बा. ती कुठे चालली आता? बॉक्सच्या आत चाललेली. दॅट टाइम वी कॅन से कॅट इज गोइंग इन टू द बॉक्स. मग इन टू साठी अजून कोणकोणते सेंटेन्स वापरू शकतो आपण इन टू हे मिनिंगफुल बनवण्यासाठी? आपण मगाशी पाहिलं की मदर इज गोइंग इन टू द किचन. अशा प्रकारे इन टू म्हणजे च्या आतमध्ये. आता माझं उडी मारते, कशावर उडी मारते? ओव्हर द बॉक्स. आता ऑन नाही म्हटलं इथं बा, काय म्हटलंय? ओव्हर. आपण मगाशी पाहिलं होतं ऑन, ऑन अँड ओव्हर दीज आर टू डिफरंट वर्ड्स. याच्यावर लक्षात आलं असेल तुम्हाला ऑन कधी म्हणायचं आणि ओव्हर कधी म्हणायचं. व्हेनेवर दॅट ऑब्जेक्ट इज कनेक्टेड टू दॅट पर्टिक्युलर सरफेस दॅट टाइम वी कॅन से ऑन. पण आपण इथं ऑन म्हटलं नाही, काय म्हटलंय मग? ओव्हर म्हटलंय. ओव्हर बिकॉज देयर इज सम स्पेस बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट. दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये ओव्हर जेव्हा वापरायचे दॅट टाइम देअर शुड बी सम स्पेस. आता आपण पहा नदीवर पूल असतो, आपण नदीवर पूल आहे, बट इंग्रजीमध्ये ब्रिज इज ऑन द रिव्हर असं नाही होत. ब्रिज इज ओव्हर द रिव्हर होते. का बरं? ओव्हर कारण देअर इज सम स्पेस बिटवीन दॅट रिव्हर अँड ब्रिज. दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये नदी आणि पूल या ऑब्जेक्ट मध्ये काही जागा आहे. दॅट टाइम वी हॅव टू यूज ओव्हर. सो ओव्हर अँड ऑन दीज आर टू डिफरंट वर्ड्स. टुवर्ड्स द बॉक्स, टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. आता उंदीर या बॉक्सकडे चालला असेल म्हणून काय म्हटलंय? माऊस इज गोइंग टुवर्ड्स द बॉक्स. माऊस इज गोइंग टुवर्ड्स द बॉक्स. आता देर इज वन नेक्स्ट वर्ड अवे. अवे म्हणजे दूर. अवे फ्रॉम द बॉक्स. तो उंदीर त्या बॉक्स पासून अवे दूर आहे. दॅट टाइम यूज अवे प्रिपोजिशन. आता आपण कशाचे प्रिपोजिशन पाहतो? हे डिरेक्शनचे प्रिपोजिशन पाहतो. डिरेक्शन म्हणजे दिशा दाखवणारे. दिशा आपल्या बऱ्याच वेळा दिशा दाखवावी लागतात पहा. कोणतं पाहिलं आपण? पाहिलं डाऊन. डाऊन म्हणजे खाली आहे की नाही. आपण जेव्हा स्टेअर्स उतरत असतो आय एम गोइंग डाऊन. मांजर खाली येते त्यावेळी काय म्हटलं? कॅट इज गोइंग डाऊन द स्टेअर्स. खाली उतरते. जेव्हा ती चढत होती दॅट टाइम व्हॉट डू वी से? कॅट इज गोइंग अप द स्टेअर्स. आउट ऑफ च्या बाहेर. कॅट इज सिटिंग आउट ऑफ द बॉक्स. च्या बाहेर बसलेली. इन टू ते आतमध्ये चालले. दॅट टाइम कॅट इज जम्पिंग इन टू द बॉक्स. असं म्हणता येईल आपलं की मांजर त्या बॉक्समध्ये इन टू आत जाण्याची क्रिया चालू आहे. क्रिया पूर्ण झालेली नाही, क्रिया चालू आहे. कॅट इज जम्पिंग इन टू द बॉक्स. द नेक्स्ट इज ओव्हर. ओव्हर काय पाहिलं आपण? ओव्हर म्हणजे देयर शुड बी सम स्पेस बिटवीन टू ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये काही जागा असली पाहिजे. दॅट टाइम वी कॅन से cat is jumping over the box. There is a mouse and there is a box also. That time, suppose that the mouse is coming towards the box, that time we can say the mouse is going towards the box. And suppose that mouse is going away from the box, that time we can say mouse is going away from the box. अशा प्रकारचे हे डिरेक्शन दाखवणारे प्रिपोजिशन आपण पाहिले पहा. आता याच्यावर काही क्वेश्चन्स आहे. या क्वेश्चन्सचा आपण सराव करणार आहे. ओके. क्वेश्चन्स, these questions first of all we are going to see some questions. They are already we have seen in previous exams. पहिल्या इथून मागच्या इयत्तांमध्ये इथून मागच्या परीक्षांमध्ये आलेले म्हणजे मिशन आरंभाला आले असतील किंवा नवोदयला आलेले असतील किंवा आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला आले असतील. अशा 3-4 परीक्षांमधून घेतलेले काही क्वेश्चन्स आहेत. याचा आपण आता सराव करणार. इथून मागच्या सगळ्या परीक्षांना आलेले जे काही सोपे सोपे. आता तुमच्या लक्षात येईल की प्रिपोजिशन हे काही खूप अवघड नाही. फक्त त्याचं काय आहे? वी हॅव टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स अँड ऑल दोज सेंटेन्सेस आर टेकन फ्रॉम आवर टेक्स्ट बुक्स. बऱ्याच वेळा तुम्ही जर या वाक्यांचा जर अभ्यास केला दॅट टाइम वी कॅन से या आय हॅव लर्न दीज ऑल सेंटेन्स इन माय टेक्स्ट बुक. आपण आपल्या या पुस्तकामध्ये शिकलेले सगळे वाक्य असतात आणि त्या वाक्यांचा आपला परीक्षेमध्ये समावेश केलेला असतो. आता पहिले बा मला काय आपण पहिला प्रश्न समजून घेऊ. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हे अल्टरनेटिव्ह करेक्ट वापरायचं आहे म्हणजे योग्य पर्याय वापरायचा आहे. आणि ते पर्याय काय? प्रिपोजिशन. हे कधी आलं होतं? दिस क्वेश्चन इज टेकन फ्रॉम 2022 एक्झाम. 2022 मध्ये या परीक्षेला हा प्रश्न आला होता. आणि काय होता? मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश डॅश डॅश हिज नेट. मल्हार कॉट, कॉट म्हणजे पकडला. अ बिग गोल्डन फिश डॅश डॅश हिज नेट म्हणजे त्या मल्हारने बिग गोल्डन फिश
नेट मध्ये पकडला, असा याच्यातून थोडक्यात मराठीतला अर्थ आहे. दॅट टाइम व्हॉट विल बी द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक दिस सेंटेन्स मिनिंगफुल. आता इथे देअर आर 4 ऑप्शन्स. द फर्स्ट वन इज इन, ऑन, ओव्हर, अपॉन. आता शिकलोय आपण 4थी मध्ये. काय होईल बरं? मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश डॅश डॅश हिज नेट. काय होईल? इन होईल, ऑन होईल, ओव्हर होईल का अपॉन होईल? आता आपल्या 4 शब्दांचे अर्थ आपण शिकलोय आता. ऑन म्हणजे काय, इन म्हणजे काय, ओव्हर म्हणजे काय, अपॉन म्हणजे काय. मग आपण जर पाहिलं समजा मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट असं जर लिहिलं तर मिनिंगफुल सेंटेन्स होतंय का तयार? होईल ना? का ओव्हर हिज नेट होईल? ओव्हर म्हणजे आपण पाहिलं की अंतर सोडू नये, ऑन म्हणजे खेटू नये, अपॉन म्हणजे जर तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स करायचे, जर त्या वाक्याचा आपला अर्थ लावायचा आहे, दॅट टाइम these prepositions are very important. They have particular different meaning. That time we have to use Mallar caught a big golden fish in his net. काय होईल? Mallar caught a big golden fish in his net. Okay. Now the next question which is taken from exam of 2019. 2019 परीक्षेमध्ये आला होता. काय क्वेश्चन होता? Fill in the blank with the correct preposition. आपण करेक्ट प्रिपोजिशनचा वापर करून हे वाक्य मिनिंगफुल बनवायचे. काय? शी इट्स ब्रेकफास्ट हर पॅरेंट डॅश डॅश हर पॅरेंट. शी इट्स ब्रेकफास्ट डॅश डॅश हर पॅरेंट. आता काय पाहिजे? काय पर्याय दिलेत आपल्याला? फर्स्ट वन इज ऑफ, बाय, विथ अँड ॲट. सांगा बरं आता काय होईल इथं? करेक्ट, व्हॉट शुड बी द करेक्ट ऑप्शन? ऑफ घेता येईल का? ऑफ म्हणजे आपण पाहिलं OFF, ऑफ म्हणजे बंद करणे थोडक्यात. बाय, आपण बाय म्हणजे एखाद्याने जर पुस्तक लिहिलं असेल तर दॅट टाइम वी यूज बाय. विथ म्हणजे बरोबर, अँड ॲट म्हणजे च्याकडे. दॅट टाइम इफ वी वॉन्ट टू मेक दिस सेंटेन्स मिनिंगफुल म्हणजे शी इट्स ब्रेकफास्ट हर पॅरेंट्स. तिने ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आई वडिलांनी बरोबर केला असं होईल याचा अर्थ. बरोबर साठी आपण कोणते वर्ड वापरलेला आहे? बरोबर, विथ. मग कोणतं येईल याच्यामध्ये? करेक्ट आन्सर विल बी विथ. सो वी हॅव टू राईट शी इट्स ब्रेकफास्ट विथ हर पॅरेंट्स. काय होईल? शी इट्स ब्रेकफास्ट विथ हर पॅरेंट्स. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. And this question is taken from exam of 2018. 2018 मध्ये आलेला प्रश्न होता. पाहिले आता तुम्ही, आपण 2 प्रश्न पाहिले. काय अवघड वाटतंय का? काहीच नाही. आपल्या पुस्तकामधले ते सगळे आपण शिकलेले आणि खूप सोपे आहेत. आपण आता काही शब्द खूप अवघड पुन्हा पाहिले कारण आपली तशी तयारी पाहिजे. परंतु परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे खूप सोपे आहेत. फक्त आपला कॉन्फिडन्स पाहिजे, आपल्याला त्या शब्दांचा अर्थ माहित पाहिजे, आपल्याला त्या शब्दापासून मिनिंगफुल सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण काय करतो, प्रश्नच वाचताना कधी कधी चुकीचं वाचतो. त्या शब्दाचं अर्थ समजून घेऊन, त्या प्रश्नाचं आकलन समजून घेऊन, त्या प्रश्नात नेमकं म्हणायचंय काय हे जर आपण समजून घेतलं तर हे वाक्य बनवायला खूप सोपे असतात. आता नाव देअर आर 2 fill in the blanks. 2 मोकळ्या जागा आहेत. पाहिजे रिकाम्या जागा 2 आहेत. सो वी आर गोइंग टू यूज 2 prepositions. Fill in the blank with the correct option. 2018 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. या 2 ऑप्शन मध्ये आय वॉश माय हँड अँड डॅश डॅश इटिंग. आता काय आन्सर येतो? आय वॉश माय हँड्स. आपल्याला माहिती वॉश करणे, हात धुणे, अँड डॅश डॅश इटिंग. आता याच्यामध्ये आय वॉश माय हँड्स नियर अँड क्लोज इटिंग असं होऊ शकतं का रे? आता वी नो व्हॉट इज इन बाय नियर अँड व्हॉट इज इन बाय क्लोज. द नेक्स्ट वन इज आय वॉश माय हँड अप अँड डाऊन. होईल का? अप म्हणजे वर अँड डाऊन म्हणजे खाली. I wash my hands over and under. होईल का? And I wash my hands before and after. मग काय वाटतं बरं? What will be the meaningful prepositions to use to make this sentence meaningful? कोणकोणते वाक्य तयार करणार, हे वाक्य तयार करण्यासाठी कोणते prepositions वापरू शकतो? बरोबर. आपण काय होईल? I wash my hands before and आफ्टर इटिंग म्हणजे मी जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर माझे हात धुत असतो. ही चांगली सवय. ओके. सो टुडे वी लर्न सम प्रिपोजिशन्स. Tomorrow also we are going to discuss about prepositions. In tomorrow's class we are going to take different examples to learn these prepositions very effectively. So bye bye for now. We are going to wind up our class and we will meet tomorrow sharp at 7 a.m. Okay. Bye till then.